शहराच्या मध्यभागी उंच आकाशात झेपवणाऱ्या काचेच्या इमारतींच्या मधोमध एक सुंदर शांत अपार्टमेंट. त्या अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर राहायची अनन्या. 9 वर्षाची, 4थीत शिकणारी, चंचल, हसरी, तेजस्वी मुलगी. तिच्या घरात हसू, प्रेम आणि संगोपनाचा सुगंध दररोज सकाळपासून रात्रभर विखुरलेला असायचा. तिची आई सायली आणि वडील प्रकाश दोघंही मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांत उच्च पदावर काम करणारे सुशिक्षित, सभ्य आणि प्रेमळ माणसं. त्यांना त्यांच्या मुलीवर जगात सगळ्यात जास्त प्रेम होतं. तिच्यासाठीच जगायचं, तिच्यासाठीच भविष्य घडवायचं, हेच त्यांचं मोठं स्वप्न होतं. अनन्या फक्त हुशार नव्हती, ती मल्टी टॅलेंटेड मुलगी होती. शाळेतल्या वार्षिक कार्यक्रमात नृत्य तीच करायची, चित्रकला स्पर्धेत पहिला नंबर तीच आणायची, भाषण स्पर्धेत तिचा आवाज प्रेक्षकांचे डोळे चमकवायचा. घरी तिचा छोटासा पियानो होता. त्याच्या कळ्यांवर तिच्या छोट्या बोटांनी वाजवलेली सुरांची दुनिया काही वेगळीच वाटायची. बाबा रात्री काम संपवून आले की ती त्यांच्या मांडीवर बसून म्हणायची, "पहा ना पप्पा, आज हे मी नवीन शिकले." आणि बाबा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणायचे, "हो, माझी मुलगी तर एक दिवस आकाशाला भिडणार याची खात्री मला आहे." त्यांच्या घरात आशा होती, भविष्य होते, स्वप्न होते. शहरातील सर्वात नामांकित शाळांपैकी एका शाळेत अनन्या शिकत होती. उंच काचांच्या भिंती, हवेशीर वर्ग, सुंदर बाग आणि प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड. मुलांचे पालक म्हणायचे, अशी शाळा मिळणं म्हणजे भाग्य आहे आपले. अनन्यालाही सुरुवातीला तेच वाटायचं. तिला नवे मित्र, नवा वर्ग, नवी पुस्तके, सगळं आवडायचं. पहिल्या काही महिन्यात ती रोज शाळेतून परत येऊन आनंदाने घड्याळासारखी गोष्टी आई बाबाला सांगायची. आज आम्ही सायन्समध्ये मॉडेल बनवलं, आज आम्हाला नवीन गाणं शिकवलं, मॅडमनी माझं खूप कौतुक केलं. तिच्या डोळ्यात हसणारे तारे होते. पण हळूहळू वेळ बदलत गेला. अनन्याचं कौतुक जितकं वाढलं, तिच्या वर्गातील काही मुलींना ते खटकू लागलं. मत्सर, द्वेष नावाचा अदृश्य विष जिथे प्रवेश करतो, तिथे निरागसता सहन करू शकत नाही. सुरुवातीला हळूच अनन्यावर टिपण्या आल्या. "तू खूप स्मार्ट बनतेस का ग? कशाला एवढं पियानो वाजवते? मॅडम तुझंच का ऐकतास? का रोज सगळ्यात पुढे असते तू? आम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करते का?" यावर अनन्या जरा थांबली, पण तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ती म्हणाली, "असं काही नाही. मम्मी बोलते मी जन्मताच हुशार आहे, मल्टी टॅलेंटेड आहे मी." त्यावर ती मुली म्हणाली, "हसू नको, खूप चांगली असल्याचा अभिनय करतेस, नुसता काही हुशार नाही तू." अनन्या जरा गोंधळली. ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. ही मुले अशी का म्हणत आहेत मला? मी काय चुकीचं केलं का? माझ्याकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन असा का असतो नेहमी? पण ती अजून लहान होती, त्यामुळे तिला जास्त समजत नव्हतं. तिच्या मनाला तिला पडणारे प्रश्न भारी पडू लागले. एक दिवस शाळेची सुट्टी झाली. त्यावेळी वर्गातीलच एक मुलगा तिच्या पुढे उभा राहिला. तिच्याच वयाचा, 4थीत शिकणारा. त्याने तिला थेट सांगितले, "आय लव्ह यू अनन्या." त्या शब्दांचा अर्थ अनन्याला ठाऊक होता, कारण घरात आईवडील नेहमीच तिला हे वाक्य बोलायचे. आईवडिलांचे प्रेम तुला माहिती होतं, पण त्या मुलाच्या बोलण्याचा अर्थ तिला कळाला नाही, कारण तिच्या वयाला त्या शब्दाची भावना नव्हती. ती दचकली, खूप घाबरली. तिचा चेहरा पांढरा पडला. ती फक्त एवढंच बोलली, "नको रे असं म्हणू, मला आवडत नाही, वाईट असते, मला फक्त मम्मी पप्पाच असे म्हणू शकतात." त्या दिवशी घरी जाऊन अनन्याने एका मुलाने आपल्याला आय लव्ह यू म्हटल्याचं आपल्या आईला सांगितलं. आईलाही ते ऐकून धक्का बसला, कारण तिच्या वयाच्या मानाने ही गोष्ट समजावी तितकी सोपी नव्हती. आईने लगेचच त्या मुलाच्या घरी फोन करत त्याच्या आईसोबत बोलणं केलं. त्या मुलाला समजावून सांगितले, कारण त्याचं वय खूप छोटं होतं, पण घडत असणाऱ्या गोष्टी फार मोठ्या. याचा शेवट काहीही होऊ शकत होता. मुलगा आईचा फोन गेल्यावर अनन्याला सॉरी तर म्हटलं, पण त्याचा अहंकार दुखावला गेला आणि अनन्याला त्रास देणाऱ्या ग्रुपमध्ये तोही आपला आवाज उठवू लागला. तिला चिडवणं, तिला त्रास देणं त्याचंही सुरू झालं आणि त्या दिवसापासून सुरू झाला तिचा दुःखाचा काळ. अनन्या शाळेत आल्यानंतर तिचे पेन, पुस्तकं लपवले जात. क्लासच्या बाहेर काढून ठेवलेले शूज इकडे तिकडे फेकले जात. कागदाचे चुरगळलेले गोळे कधी क्लासमध्ये तिच्या अंगावर फेकले जायचे, तर कधी बॅगमध्ये लपवले जात.
कधी बॅगेत बिस्किटचे तुकडे, कधी मातीचे तुकडेही टाकले जात. उगाचच कोणी येऊन तिच्या डोक्यावर टपली मारत, कुणी मजाकमध्येच तिचे केस विस्कटून जात. काही प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर मॅडमने तिला चांगलं म्हटल्यानंतर हळूच तिच्या मागून हळू आवाजातच बोललं जायचं, नाटकबाज आहे ही मुलगी, मॅडमची चमची. तिच्यासोबत रोज होणाऱ्या या त्रासाला अनन्या कंटाळली होती. हसणारी बागडणारी अनन्या आता दिवसेंदिवस शांत होत गेली. सकाळी तयार होताना ती हसणारी मुलगी आता आरशात स्वतःकडेच बघून विचार करायची, मी का जाऊ पुन्हा तिथंच त्याच शाळेत जिथे मला चिडवलं जातं, माझा मजाक उडवला जातो. कधी कधी रडूनच ती मला शाळेत जायचं नाही देखील म्हणायची. एके सकाळी तिने आईला मिठीत घेतलं. तिचा चेहरा लाल आणि डोळे भरलेले. ती रडली, थरथरली आणि आईला म्हणाली, आई, मला त्या शाळेत जायचं नाही आता. मला खूप भीती वाटते तिथे. मला तिथे आवडत नाही कुणीच. मला खूप त्रास देतात सगळे. मी रडते, मॅडमकडे तक्रार करते, पण ते कुणीच थांबत नाहीत, फक्त त्रास देतात. मुलीचं बोलणं ऐकून आई सायलीच्या हृदयात वीज कोसळली. तिने तिला कवेत घेतलं. बाबा घरी आले. दोघांनीही तिला गळा मिठी दिली, पाणी दिलं. ते दोघंही आपल्या मुलीला घेऊन शाळेत गेले. ते मॅडमशी बोलले, पण मॅडमने फक्त तोच एक जुनं तुळीने झाकलेलं वाक्य पुन्हा म्हटलं, 2025 वर्ष आहे सर मॅडम. हे हल्लीचे मुले अशीच असतात, ॲडव्हान्स खेळ असतो त्यांच्यात, वाढताना शिकतात बरोबर. तुम्ही काळजी करू नका, होईल सवय तिला. यावर अनन्याच्या पप्पांनी गंभीरपणे सांगितलं, पण माझ्या मुलीचं हसू हरवतंय मॅडम रोज. सध्या तिला रोज रात्री झोप लागत नाही. ती थरथरते, रडते दुसऱ्या दिवशी वर्गात येण्यासाठी. हा खेळ नाही, मजाक नाही, गंभीर विषय आहे आमच्यासाठी. मॅडम मान हलवून म्हणाल्या, ठीक आहे, आम्ही लक्ष देऊ, काळजी करू नका आता. आई वडिलांनी सांगितल्यानंतर काही दिवस अनन्याकडे लक्ष देण्यात आलं आणि नंतर पुन्हा दुर्लक्ष झालं. पुन्हा जैसे थे झालं. तिच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष झालं. पण दुर्लक्ष हे सर्वात धोकादायक शस्त्र असतं मित्रांनो. दिवसेंदिवस अनन्याचा त्रास वाढतच गेला. ती रात्री उशीला मिठी मारून एकटीच रडायची. आईला सांगायची, मम्मा, मला पुन्हा ते मुलं काहीही म्हणतील. वर्गात मला ढकललेलं त्यांनी. मला बघून हसायला लागतात नुसतं. आई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणायची, बाळा आणू, नेक्स्ट इयर शाळा बदलू आपण तुझी. आता थोडं सहन कर, दुर्लक्ष कर त्यांच्याकडे, आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे. पण 9 वर्षांचं मन तिचं सहन करत नव्हतं. मनावर जड ओझे झाले होते तिच्या. तिचं मन काचेसारखं अगदी नाजूक होतं. काय चाललं आहे समजायलाही फार कठीण होतं तिला. हसणारी खेळणारी मुलगी आता शांत होऊन गेली होती. आई वडील सांगायचे समजून, पण क्लासचे मॅडम दुर्लक्ष करत. कॉमन असतं हे सगळं. सगळ्यांशी बोलत जा अनन्या, मुलं मुली करत बसू नको. खूप मुलं असतात इथे, सगळ्यांकडे लक्ष द्यायचं असतं आम्हाला. तूच एकटी नाही आमच्यासाठी. आता मात्र अनन्या नाराज झाली. आता सगळ्यांना सांगणं तिनं बंद केलं. एके दिवशी, एके सकाळी अनन्याने काहीही न खाता शाळेची बॅग घेतली. तिच्या डोळ्यात खोल शांतता होती. जणू रात्रभर खूप काही तिच्या मनात तुटलं होतं. आई वडिलांनाही तिचं दुःख दिसत होतं, पण लगेच शाळा बदलू शकत नव्हते. पुढच्या वर्षी शाळा बदलण्याचा निर्णय त्यांनीही घेतला होता. त्या दिवशी ती नाराज होऊनच शाळेत गेली. त्या मुलांनी पुन्हा तिला त्रास द्यायला सुरुवात केली. पुन्हा चिडवणे, पुन्हा त्रास, पुन्हा ढकलणे, पुन्हा तोच मुलगा आणि त्याचा हसरा करकरणारा आवाज. तिने मॅडमकडे जाऊन त्या मुलाची कंप्लेंटही केली. एकदा नाही 4 वेळा. मॅडमने दुर्लक्ष केलं. अनन्याचे मन संपले. हे सगळं तिला आता सहन होत नव्हतं. मध्ये सुट्टीची बेल वाजली. ती हळूच 4थ्या मजल्यावर गेली. तो कॉरिडॉरचा एरिया शांत होता. खालचे मैदान दूर दिसत होते. हवा जोरात वाहत होती. तिने रेलिंगकडे पाऊल टाकलं. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. ते अश्रू तर आधीच संपले होते. तिने शेवटचा विचार केला. मी आईला सांगितलं होतं, बाबांनी म्हटलं होतं बघू, मॅडमनी ऐकलं नाही. मी काय चूक केली? कुणीच मला समजून घेत नाही. हुशार असूनही माझ्या बोलण्याकडे कुणी लक्ष देत नाही. नाराज होऊन रागातच तिनं उडी घेतली. तिचं जग काही सेकंदासाठी शांत झालं. हवा थांबली. आकाश निळं थांबलं. समोरील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. शाळेतून लगेचच अनन्याच्या आई वडिलांना फोन गेला, तुमची मुलगी पडली आहे, लवकर या, हॉस्पिटलला घेऊन जातोय. तिकडे आई वडिलांचं जीवन थांबलं.
ते सतत फोन करून विचारत होते की काय झालं आमच्या मुलीला, कुठे लागलं, तिचे हाडं तुटले का, पाय मुरगळला का. पण समोरून त्यांना अपेक्षित असणारं काहीच उत्तर मिळालं नाही. ते घाईघाईतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले, पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हॉस्पिटलमध्ये बेडवर पांढऱ्या कापडात त्यांच्या बाळाचं शरीर होतं. त्यांची दुनिया पूर्ण तुटली. त्यांच्या श्वासाची दोरी तुटली. घरातील रंग, आवाज, हसू सगळं राग झालं. सायली रडत रडत ओरडली, मी सांगितलं होतं, ती रडत होती, तिला त्रास होत होता, तुम्ही का नाही ऐकलं. ती तर आई होती, पण बापाचं दुःखही काही कमी नव्हतं. मुलीला पाहताच तो जमिनीवर बसला. त्याच्या समोर त्याची मुलगी होती. त्याने फक्त तिला बघत एकच म्हटलं, मी माझ्या मुलीचं संरक्षण करू शकलो नाही. या घटनेनंतर लगेचच बातम्या सुरू झाल्या. शाळेने हात झटकले, शिक्षक गप्प बसले, व्यवस्थापन शांत. बाकी लहान लहान मुलं, त्यांना काय समजणार. समाज फक्त बोलला, आम्ही आहे तुमच्यासोबत. आणि या पालकांना जगावं लागलं आपल्या मुलीच्या मृत्यूसोबत. अनन्याची खोली अजूनही तशीच आहे. तिचा पियानो तसाच आहे. तिचा रिबीन अजूनही शेल्फवर आहे. आई रोज रात्री खुर्चीवर बसून ते बघते. बाबा रोज त्या फोटोसमोर बसतात. ते विचारतात, जर कोणी त्या दिवशी ऐकलं असतं तर. कथा इथेच संपत नाही, कारण ही फक्त अनन्याचीच कथा नाही. ही त्या हजारो मुलांची कथा आहे, ज्यांना रोज त्रास दिला जातो आणि ज्यांचा आवाज कोणीही ऐकत नाही. प्रश्न अजूनही हवेतच लटकलेले आहेत. मुलांना त्रास देणं हा खेळ असतो का? शाळेला प्रतिष्ठा मुलाच्या जीवापेक्षा मोठी असते का? शिक्षकांचं आम्ही बघू हे फक्त रिकामं वाक्य असतं का? पालकांची भीती, रडणं, विनंती कुठे जातं? अनन्या गेली, पण तिच्या जाण्यानं दार ठोठावलं आहे. अनन्याच्या जाण्यानंतर घरात पसरलेली शांतता ही शांतता नव्हती. ती एक किंकाळी होती, जी आवाज न करता भिंतींना हादरवत होती. आईच्या हातून वस्तू निसटत होत्या. तिच्या पायात ताकद उरली नव्हती. ती सतत अनन्याच्या खोलीसमोर थांबत होती. दाराच्या हाताळीवर हात ठेवून आत जायचं होतं, पण आतलं रिकामेपण पाहण्याची हिंमत कोसळत होती. खोलीत अजूनही अनन्याच्या सुगंधाचा हलका गंध होता. केसांच्या तेलाचा, कागदांच्या पुस्तकांचा, पेनाच्या शाईचा. त्या खोलीत जीव होता आणि आता तो जीव नव्हता. वडील शांत, खूप शांत, इतके शांत की ती शांतता ती भयानक होती. ते भिंतीकडे पाहत बसलेले, काहीच बोलत नव्हते, काही प्रश्न करत नव्हते, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळंच युद्ध सुरू होतं. अपराधीपणा आणि राग. ते कधीच भावना दाखवणारे नव्हते, परंतु आता प्रत्येक श्वास तुटत होता. त्या रात्री अनन्याचे आई वडील एकाच घरात होते, पण ते घर नव्हतं राहिलं. ते शेल्फवर ठेवलेल्या फोटोसारखे झाले होते, स्थिर, शांत, पण आतून तुटलेले. दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याचा निर्णय कठीण होता, तरीही ते गेले. शाळेची इमारत तशीच होती, बाहेरून भव्य, चमकदार, एका स्वप्नांसारखी, पण त्या दरवाजाच्या आत अनन्याचं रडणं अजूनही ऐकू येत होतं. शाळेत काही शिक्षकांनी सहानुभूती दाखवली, पण ती खोटी वाटत होती. काही विद्यार्थी ज्यांनी तिला चिडवलं ते आता भीतीने शांत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपण नव्हतं. त्यांच्या डोळ्यात फक्त आपण अडकणार नाही ना असा एकच प्रश्न होता. त्या नजरेनं वडिलांच्या आत काहीतरी मोडलं. शाळेच्या प्राचार्यांच्या कक्षात बसताना वातावरण जड होतं. प्राचार्य बोलू लागले, ही खूप दुःखद घटना आहे, पण अशा गोष्टी शाळांमध्ये कधी कधी होतात. आम्ही मुलांना समजावत असतो. वडील पहिल्यांदाच बोलले. त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात रक्त वाहत होतं. तुम्हाला समजावणं म्हणतात का याला? माझी मुलगी तुमच्याकडे आली होती, तिने मदत मागितली होती आणि तुम्ही काय सांगितलं? दुर्लक्ष कर. तुम्ही त्या मुलांना थांबवलं का? तुम्ही तिचं रडणं पाहिलं का? तुम्ही तिच्या डोळ्यातला ताण बघितला का? तुमच्यासाठी ती फक्त एका वर्गातली विद्यार्थिनी होती, पण आमच्यासाठी ती आमचा श्वास होती. कक्षात शांतता. आईचे हात मुठीत आवळलेले, तिच्या हातांच्या नखांनी त्वचा टोचली होती. त्या मुलांचे पालकही आले होते. काही जण म्हणत होते की आमची मुलं फक्त मजाक करत होती. इतकं गंभीर नव्हतं. त्या वाक्याला आईने ऐकलं. आई उठली. तिचं शरीर थरथरत होतं, पण आवाज अढळ होता. तुमची मजाक माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी पुरेशी होती का? तिचं हसू तुम्ही मारलं, तिची चमक तुम्ही विझवली, तुम्ही तिला एकटी पाडली आणि आता म्हणता ती मजा होती. नाही, ते खेळ नव्हता,
ती हत्या होती, शांत, हळूहळू हत्या. काही पालकांचे चेहरे उतरले, काही अजूनही सत्यापासून दूर. अनन्या गेल्यावर तिच्या आईवडिलांनी शांत बसणं निवडलं नाही, कारण अनन्या एकटी गेली. पण तिचा आवाज आता तिचे पालक बनून उठणार होते आणि इथून सुरू होता संघर्ष. अनन्याच्या आत्म्यासाठी, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आणि प्रत्येक त्या मुलासाठी ज्याने कधी रडून झोप काढली आहे. ही एक सत्य घटना आहे. असं कोणत्याच मुलासोबत घडू नये. अनन्याला न्याय मिळणं खूप गरजेचं आहे. तिला ज्या कोणी त्रास दिला त्यांनाही शिक्षा होणं महत्त्वाचं आहे. या घटनेतून तुम्हाला काय वाटतं? चूक आईवडिलांची, विश्वास ठेवलेल्या आता शिक्षकांची की विद्यार्थ्यांची? कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.